राज्यातील पंचायत समिती सदस्यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये मताचा अधिकार द्या, अन्यथा राज्यभर कायदेशीर मार्गाने लढा उभारणार. प्राध्यापक अर्जुन करपे यांचा इशारा. राज्यातील पंचायत समिती सदस्यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये मताचा अधिकार द्या, अन्यथा राज्यभर कायदेशीर मार्गाने लढाई उभारणार. प्राध्यापक अर्जुन करपे यांचा इशारा. आज जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मैना घोष यांना पंचायत समिती सदस्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. यावेळी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन करपे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राज्यामध्ये विधान परिषदेचे सदस्य निवडले जाणार आहेत आणि याचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला आहे. सदर निवडणुकीच्या निवड प्रक्रियेवर मतदानाच्या बाबतीत आमचा आक्षेप आहे. सदरच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका, नगरपालिकांचे नगरसेवक आणि पंचायत समितीचे फक्त सभापती यांनाच मतदानाचा अधिकार असल्याचं समजत आहे. परंतु या निवडणूक प्रक्रियेमध्ये पंचायत समितीच्या सदस्यांना मतदानाच्या अधिकाराबाबत विचारात घेतला नाही. त्यांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही. मात्र नगरसेवकांना मतदानाचा अधिकार दिला गेला आहे. नगरसेवक हे 300 ते 1000 मतदार लोकसंख्या असलेल्या प्रभागातून निवडून येतात आणि पंचायत समिती सदस्य 16 ते 18,000 मतदार लोकसंख्या असलेल्या गणातून निवडून येतात. अशा पंचायत समिती सदस्यांना मात्र सदर निवडणुकीत मतदानाचा हक्क नाकारला जातो. हे लोकशाहीतील मतदान प्रक्रियेतील विसंगती दिसून येते. पंचायत समितीचे सभापती हे या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र आहेत. हे सभापती पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातूनच निवडले गेले आहेत, ज्यामुळे सभापतींना मतदानाचा अधिकार मिळतो. मात्र त्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पंचायत समिती सदस्यांना हा मतदानाचा अधिकार डावलला जातो. हे पंचायत समिती सदस्यांवर अन्यायकारक आहे. तसेच सभापती करणार असणारे मतदान हे इतर पंचायत समिती सदस्यांच्या विचाराने करेल असे नाही. जर तसे झाले नाही तर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. आज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याचा कार्यक्रम आज 25 मे ते 25 जून असा पार पडणार आहे. परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे पंचायत समितीचे सदस्य आहेत यांना मताचा अधिकार देण्यात आलेला नाही आणि राज्यातील सर्व पंचायत समिती सदस्यांना हा मताचा अधिकार देण्यात यावा, हा आमचा न्याय आणि हक्क आणि अधिकार आहे. यासाठी आज आम्ही सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पंचायत समिती राज्य संघटनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आमची अशी मागणी आहे की आत्ता ज्या 17 विभागाच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत, या निवडणुका पंचायत समिती सदस्यांना मताचा अधिकार देऊन घेण्यात याव्यात. यासाठी आम्ही कायदेशीर लढाईही आजपासून सुरू करत आहोत. आम्ही या विरोधामध्ये न्यायालयामध्ये न्याय मागणार आहोत आणि आम्हाला हा मताचा अधिकार मिळावा यासाठी राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभा करत आहोत आणि त्याची सुरुवात आज सांगली या ठिकाणून होते आहे. माझी राज्यातील सर्व पंचायत समिती सदस्यांना आवाहन आणि विनंती राहील की आपण या 17 ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या विरोधामध्ये आपण न्याय मागावा आणि त्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन द्यावं की आम्हाला मताचा अधिकार मिळाला पाहिजे. आज 300 मतामधून नगरसेवक होणाऱ्या नगरसेवकांना मताचा अधिकार दिला जातो. स्वीकृत नगरसेवकांना मताचा अधिकार दिला जातो. त्यांच्याबाबत आमचं दुमत नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा म्हणून पंचायत समिती सदस्य काम करत असतात आणि ते 15 ते 16,000 मताच्या मतदारसंघातून निवडून येत असतात. परंतु त्यांना मात्र मताचा अधिकार डावलला जातो. हे थोडंसं या लोकशाहीमध्ये विसंगती आम्हाला दिसून येते आणि ही विसंगती दूर करून आम्हा सर्व पंचायत समिती सदस्यांना मताचा अधिकार या निवडणुकीमध्ये देण्यात यावा. तोपर्यंत ही निवडणूक घेऊ नये असं आमची मागणी आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही लवकरच एक व्यापक राज्यव्यापी बैठक बोलवून याच्यामध्ये मोठा विद्रोह करतो आहे, रस्त्यावरती उतरतो आहे. आणि परत एकदा मी सांगतो आहे की या विधान परिषदेमध्ये पंचायत समिती सदस्यांना विचारात घेतलं जावं, ते महत्त्वाचा दुवा आहेत. या ठिकाणी मी एवढंच सांगतो. मी प्राध्यापक अर्जुन करपे, सांगली येथून पंचायत समिती सदस्य राज्य संघटना आपण स्थापन केलेली आहे. राज्यातील सर्व पंचायत सदस्यांना माझी विनंती राहील आपण या संघटनेत सहभागी व्हावं आणि आपला मताचा अधिकार मागण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरावं. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही निवेदने द्यावीत.
ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.